तर धाराशिवमधील साडेसांगवी गावात पुरामुळे मोठं नुकसान झालं. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत आणि जर सरकारनं मदत केली नाही तर आत्महत्येशिवाय पर्याय नाही, अशा भावना गावकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील साडेसांगवी गावामध्ये मी आत्ता आहे आणि या गावात फक्त आणि फक्त आक्रोश आहे. रस्त्यावरती धान्य पडलेलं आहे. हे धान्य सुकवलं जात आहे आणि प्रत्येक घरातील महिलेच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. त्यामुळे पुरानं अनेकांचे संसार उद्ध्वस्त केलेले आहेत. भविष्याची चिंता डोळ्यात आणि चेहऱ्यावरती स्पष्टपणे दिसतंय. काय स्थिती झालेली आहे घरामध्ये, काय राहिलंय, किती नुकसान झाले? काहीच राहिलं नाही, सगळं वाहून गेले आमचं पीक. आमचं मालक बाहेर निघत नाहीत. माझा मुलगा वारलेला आहे 12वीचा. आम्ही काय खायचं 4 दिवस झाला, आम्ही कुठंच नाही, नुसतं उपाशीत घरी. आम्ही आता काहीतरी करतो दोघं, पण आम्हाला काहीच आधार नाही कुणाचाच. शेत आहे पण त्या शेतातलं सगळं वाहून गेले. काय खायचं, शेतात काय पिकणार आहे आता? ज्वारी होती घरात शेतात पिकवलेली, ती वाहून गेली सगळी. काहीच राहिलं नाही. गाडी वाहून गेली मुलाची माझ्या लावलेली दारातली, ती वारला म्हणून गाडी बिडी आम्ही हप्ता भरतो अजून गाडीच, ती पण वाहून गेली. 2 गाय वाहून गेल्या, शेरड वाहून गेली. पाणी आल्याला माहिती नाही, झोपलो होतो. मग माणसं आरडल्यावर तिथं वरी जाऊन थांबलो आम्ही दोघं नवरा बायको. मग आम्ही काय करायचं? एकच मुलगा होता का? एक मुलगा होता, एक मुलगी ती गावाला. एकच मुलगा होता, अकॅडमीला शिकाय होता, ती ॲक्सिडेंट म्हणून वारलेला आहे. माझा मुलगा एकच होता मला. आता कोण काय ही करायचं? सगळी भीषण अवस्था आहे. प्रगतशील महाराष्ट्रात काय दारिद्र्य आहे हे या घरांच्या स्थितीवरनं आपल्याला पाहायला मिळतंय. मराठवाड्यामध्ये अशाच पद्धतीनं अनेक पत्र्याची घरं आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि अशाच एका आपण घरामध्ये चाललेलो आहोत. प्रत्येकाच्या आता ह्या परिस्थितीनुसार प्रत्येकाचं म्हणणं आहे की आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही आहे, कुठच्याही प्रकारची मदत येत नाही आहे असं सांगितलं जात आहे. गायकवाड कुटुंबांच्या आता आपण घरात आहोत. काय ताई स्थिती आहे अख्खा घरातली? सगळ्या आमचं नाव सुशीला रामबान गायकवाड. माझ्या घरातले बिकट परिस्थिती आहे. आमचं सगळं वाहून गेलेलं आहे. मुलगा शिक्षणाला असतो, माझा 15वीला शाळेला आहे मुलगा. आमची कास्ट ही सगळी वाहून गेली. खायचं प्यायचं पसारा सगळं वाहून गेला. बँकेचं 1,20,000 कर्ज काढलं होतं, डब्यामध्ये ठेवलं तर दसऱ्यामुळं सगळं काढलं आणि सगळं पाणी आलं, वाहून गेलं. रात्रीच्या 1 वाजता पाणी आलं. मग आमचा जीव वाचवायचा का आम्ही ते पैसे बघायचं? आम्ही अंगावरच्या कपडे शेतात, आम्हाला ते आमची चूल आहे बघा. काही सध्या राहिलं नाही. आम्ही कशावर करायचं, कसं खायचं? आणि खायला सध्या आतापर्यंत काही नाही आलेलं आम्हाला. कुणी बी बोलत आहे, मग तिथं आम्ही 4 घास खातो आणि रस्त्यावर बसतो. इथं बसायला सध्या वास येते मरणाची. घरात चिखल आहे आमच्या घरात. आमचं सगळं वाहून गेलं. आम्हाला काही सुद्धा नाही. आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. आम्ही 3-4 आम्ही फाशी घेऊन मरू शकतो, कारण आम्हाला नाही काय पोचलं की आम्हाला आत्महत्येशिवाय पर्यायच नाही. असा धीर खचून जाऊ नका. या सगळ्या परिस्थितीवरती आपण सगळेच मिळून मात देऊ. ह्या घरांमध्ये फार भयानक अवस्था आहे. कारण का आम्ही ह्या लोकांशी बोलताना आपण ही जर चित्र बघितलं तर नेमकं काय बोलावं, काय स्थिती सांगावी, कारण का डोळ्यासमोर सगळं दिसतंय. त्यामुळे मराठवाड्यात अशाच पद्धतीनं प्रत्येक घरात ही अवस्था आपल्याला पाहायला मिळते. हे तर घर अख्खं उद्ध्वस्त झालेलं आहे. गायकवाड कुटुंबाचं घर आहे, पत्र्याचं हे सगळं घर आहे. आपण अनेक वेळेला विकासाच्या आणि सगळ्या गोष्टींबद्दल बोलत राहतो, मात्र आपत्ती आल्यानंतर लोक कशा पद्धतीनं कशा व्यवस्थेमध्ये जगतात हे आपल्याला पाहायला मिळतं. ही इलेक्ट्रिक शिगडी जर बघितली, ही सुद्धा चिखलानं माखलेली आहे. हा प्रत्येकाच्या घरात हा एक भांड्यांचं साहित्य ठेवण्याचा एक रेकॉर्ड असतो. हे सगळं ह्याच्यातलं वाहून गेलेलं आहे. काही गोष्टी फक्त उरलेल्या आहेत. त्यामुळे सरकारनं मदत केलीच पाहिजेत. त्याच्याशिवाय ही लोक आयुष्यामध्ये उभारी घेणार नाहीत. कारण का शेतकरी सगळे लोक आहेत. घरात ही अवस्था आहे, म्हणजे घरातलं सगळं वाहून गेलं आहे. शेतांमध्ये गेलं तर शेतातली मातीच खरडून गेलेली आहे, पीक दिसत नाही आहे. व आता जर आपण पाहायला गेलं तर ह्या गावामध्ये ही ज्या शाळेमध्ये मुलं शिकत होती, ज्या शाळांमधनं मुलं शिक्षण घेत होती, या शाळांमध्ये आता ह्या शेळ्या बांधल्या जात आहेत. म्हणजे गुरंढोरं बांधायची वेळ या पुरामुळे आलेली आहे. एक शाळकरी विद्यार्थी आहे. हे बघा, नाव काय तुझं? तू कितवीत आहे शाळेला? माझं नाव युवराज किरण गायकवाड आहे. मी 1 आठवडा झालं शाळेत नाही गेलो, कारण की पूल तुटला होता. शाळेत झालं नाही आलं. त्यामुळे आता माझी शाळा बुडली. 1 आठवडाभर झालं. आता घरात काय अवस्था आहे? पाणी भरलंय?
घरात पाणी आलं तर घरात आमच्या भांडी वाहून गेली, एक शिर्डी गेली, एक गाय गेली, गंज वाहून गेली. त्यामुळं आता आम्ही काय करू शकतो? आम्हाला ह्या परिस्थितीमुळे मदत हवी. आई बाबा कुठे आहेत? आहेत, आई बाबा आहेत ना. भीती वाटते या सगळ्यामुळे, हे सगळं बघितलं असं पाणी आलं घरात वगैरे? पाणी आले की भीती वाटते आम्हाला, कुठं जावं असं वाटायला लागले. ही सगळी भविष्याची चिंता या शाळकरी विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळते. आणि दुसरीकडे जर आपण पाहायला गेलं तर या घरांमध्ये सुद्धा अशीच अवस्था आहे. म्हणजे ही अशी ठिकठिकाणी ही सगळी घरं आहेत आणि या घरांमध्ये प्रत्येक शेतकऱ्याचं हेच म्हणणं आहे की आमचं नुकसान झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात सगळं नुकसान झालेलं आहे. हे समोरचं घर जर आपण बघितलं तर याच्यामध्ये काही गायी वाहून गेलेल्या आहेत, वासरं वाहून गेलेले आहेत. आणि दुसरीकडे जर पाहायला गेलं तर जे धान्य आहे हे धान्य पावसात भिजल्यामुळे त्याला कोंब आलेले आहेत. म्हणजे ते खाऊही शकत नाही आणि शेतकरी इतक्या मेहनतीनं सगळे पिकवतो, त्यामुळे टाकायचं कसं हा त्यांच्यासमोर प्रश्न पडला आहे. त्यामुळे हे सुकायला सगळं टाकलेलं आहे. हे बघा, या ताईंच्या हातात जर आपण बघितलं गेलं, हे गहू, हे सगळे गहू अशा पद्धतीनं वाहून गेल्याने हे दारात पडून असे उगवलेले आहेत. दुसरीकडे ही ज्वारी जर आपण पाहायला गेली तर ही बघा, ही ज्वारीसुद्धा अशा पद्धतीने या ज्वारीला कोंब आलेले आहेत. दुर्गंधी या सगळ्या ह्याच्यामध्ये आलेल्या आहे. आता हे टाकून देण्याशिवाय पर्याय नव्हता, पण इथल्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की किमान हे सुकवून भरडा करून भरडा करून गुरांना तरी आम्ही खाऊ घालतो. असं आम्ही कष्टाने एवढं दीड महिना ज्वारी काढून आम्ही हाताला फोड येऊस तर ज्वारी काढली. आता अशी कशी टाकून द्यायची म्हणून आम्हाला खायला नसली तरी पण गुरं तरी खात्यान म्हणून ठेवली. पण अजून जर गुरांना ह्याच्यापासून काय नुकसान झालं तर आम्ही असं बी टाकूनच द्यावं लागणार. आम्हाला पर्याय नाही टाकून देण्यापेक्षा. हे घर आहे, ह्या घराची आता मागाशी आपण एक घर बघितलं, ते घर काहीसं स्वच्छ होतं, काहीसं थांबण्यासारखं त्यांनी करून ठेवली होती. ह्या घरात जर अवस्था गेली तर आता या चौकटीतच दुर्गंधी यायला लागलेली आहे. सगळा संसार कसा उद्ध्वस्त होतो, वाऱ्यावर पडतो. आपण फक्त शब्दांच्या माध्यमातून जर बघायला ऐकतो, बोलतो, पण हा उघड्या डोळ्यांनी आपल्याला पाहायला मिळतोय. भांड्यांमध्ये चिखल गेलेला आहे. म्हणजे आपण आपल्या घरातली भांडी स्वच्छ ठेवतो, मात्र ही आता अशी अवस्था आहे की या सगळ्या भांड्यांमध्ये चिखल गेलेला आहे. सगळी भांडी वाहून गेलेली आहेत. शिगडी आणि सगळं बघितलं की तर चिखलानं सगळे घर माखलेलं आहे. आपण आतमध्ये जाऊ शकत नाही, अशा पद्धतीची अवस्था निर्माण झाली. बाळा, नाव काय तुझं? नाव काय तुझं? वैष्णवी लखन गायकवाड. हां, काय सगळं शाळा बंद आहे, सगळं बंद आहे? सगळं बंद आहे. हां, भीती वाटते या पावसामुळे. हां. हां, त्यामुळे ह्या लहान मुलांच्या भविष्याची सुद्धा त्यांना अनेकांना चिंता वाटली. दुसरीकडे जर आपण पाहायला गेलं तर हे सगळं अजून ज्वारी होते, 10-12 कट, हां गहू होतं, तांदूळ होतं, डाळी होत्या. दसरा काढल्यामुळं इथं लक्ष्म्याच्या पेट्या हे ठेवलेल्या होत्या. त्याच्यात माझी कॅश होती 35-40 हजार रुपये. डाग होतं काय काय ठेवलेलं, घरातलं धुवून सगळी भांडी इथं ठेवली होती. सगळंच वाहून गेलं. का ह्याच्यात 4-5 शेळ्या होत्या, त्या वाहून गेल्या. तिकडं शेळ्या बांधलेल्या आहेत. हा, का ह्याच्यात शेळ्या बांधल्या होत्या या चाळीत. सगळं वाहून गेलं. तिकडून आलं पाणी, ते ह्याच्यातच शिरलं, त्याच्यामुळे सगळं वाहून गेलं, काय राहिलं नाही. ते जनावराची कुटी सगळं उलतं पालतं पडलं. आम्हाला आता सध्या तरी बघा काय आम्हाला देहभान हरपून गेल्यावर झाले. आमचं काय कळाना आम्हाला, आम्ही काय करावं आणि काय नाही, कुठून सुरुवात करावं ते काय कळाना. नक्कीच ह्या सगळ्यातनं मार्ग निघेल. सरकार सातत्यानं असं म्हणतंय की आम्ही मदत करू, ती मदत पोचेल. मात्र तुम्ही धीर खचू नका ताई. ह्या सगळ्यातनं आपण सगळे मिळून ह्या परिस्थितीला सामोर जाऊ. आता जर आपण पाहायला गेलं तर ह्या शेतांमध्ये हे सगळं पीक नष्ट झालेलं आहे. त्यामुळे आता हाच प्रश्न आहे की शेतकऱ्यांना या मदत देणं अत्यंत गरजेचं आहे. जर शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकारनं आखूडता हात घेतला किंवा अटी, शर्ती, नियमावली, पंचनामे ह्याच्यामध्ये जर सरकार अडकून पडलं तर मात्र मराठवाड्यातला शेतकरी उद्ध्वस्तच होईल. आणि तो इतक्या पद्धतीनं उद्ध्वस्त होईल. आपण अनेक वेळेला मराठवाड्यातील आत्महत्येच्या प्रमाणाबद्दल सातत्यानं बोलत असतो. आत्महत्यांचं प्रमाण मराठवाड्यात वाढतंय याबाबत बोलत असतो. जर सरकारनं या शेतकऱ्यांना भरीव अशी मदत दिली नाही, जर या शेतकऱ्यांना, या कुटुंबांना जर सावरलं नाही, उभं केलं नाही, तर मात्र ह्याचे परिणाम आज दिसणार नाहीत किंवा ह्या आठवड्यात दिसणार नाहीत, त्या महिन्याभरात दिसणार नाहीत. मात्र याचे परिणाम हे येणाऱ्या 6 महिन्यात, वर्षभरात, 1.5 वर्षात, 2 वर्षात आपल्याला दिसतील. आणि मराठवाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आत्महत्यांचं प्रमाण वाढेल जर या लोकांना सरकारनं मदत केली नाही तर. त्यामुळे आत्ताच्या घडीला सरकारनं यांना मदत देणं गरजेचं आहे. कारण का जे आत्ता नुकसान झालेलं आहे हे त्यांनी जी कष्टानं कमवलं होतं किंवा
त्यांचे जे काही पैसे आणि सगळे वाहून गेलेले आहेत हे पुढच्या 3 वर्षाचा विचार करून, ह्या सगळ्या भविष्याचा विचार करून त्यांनी तडजोड केली होती. आज जर आत्ता जे नुकसान झालं आहे हे त्यांच्या पुढच्या 3-4 वर्षांचं नुकसान झालेलं आहे. हे फक्त या वर्षीचं किंवा आजचं नुकसान नाही आहे, तर येणाऱ्या 3-4 वर्षांचं त्यांचं नुकसान झालेलं आहे. आणि जर सरकारनं यांना मदत केली नाही, सरकार सातत्यानं म्हणतं की आपण सकारात्मक आहोत, सरकारचे अनेक प्रतिनिधी, मंत्री, स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे शेतकऱ्यांच्या बांधावरती जात आहेत, त्यांना भेटीगाठी देत आहेत. मात्र हे फक्त भेटीगाठीपुरता न राहता सरकारनं जर भरीव मदत केली तरच ही कुटुंब, हे शेतकरी आणि हा मराठवाडा वाचेल. अन्यथा जर सरकारनं आकुडता हात मदतीच्या बाबतीत घेतला तर मात्र मराठवाड्यातनं येणाऱ्या काही वर्षांमध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीत मात्र भीषण अवस्था जी आहे ही आपल्याला पाहायला मिळेल. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधवसह विशाल पाटील, NDTV मराठी.